31 डिसेंबरचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक तळ कोकणामध्ये दाखल होत आहेत। सध्या पर्यटकांची उच्चांकी गर्दी कोकणामधील समुद्र किनाऱ्यावर पाहायला मिळते। सागरी जलक्रीडांचा आनंद पर्यटक घेत असून त्याचबरोबर मालवणी जेवणाची लज्जत याचा देखील अनुभव घेत आहेत। सध्या गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, त्यामुळे पर्यटक तळ कोकणामध्ये दाखल होत आहेत। मालवण देवबाग येथील किनाऱ्यावरून आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। 31चा आनंद लुटण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक आहेत, ते सध्या सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात दाखल होताना दिसत आहेत। मी आता इथे सिंधुदुर्गातील एका किनाऱ्यावर आहे। बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती इथे दिसते। पर्यटकांनी पूर्ण जो किनारा आहे तो फुललेला आहे आणि अशा पद्धतीने हजारो पर्यटक आहेत ते सध्या समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेले आहेत। एकंदर पाहिलं तर इथल्या ज्या समुद्र जलक्रीडा असतील त्यांचा आनंद घेताना मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसत आहेत। इथल्या सागरी जलक्रीडा असतील, स्कुबा असेल, पॅरासेलिंग असेल, याला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवताना दिसत आहेत। तसेच येथे जो सिंधुदुर्ग किल्ला असेल त्यालाही मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसत आहेत। एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली असेल, चिवला असेल, देवबाग असेल, त्याचबरोबर दांडी किनारा असेल, याच्याच बरोबर देवगड आणि विजयदुर्ग आणि वेंगुर्ले इथले सर्व किनारे आहेत ते 31चा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करतात आणि इथल्या ज्या कोकणी सी फूड असतील त्याचा आनंद घेताना दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग। हो, ही आमची वीकेंड ट्रिप आहे आणि आम्ही खूप मजा घेत आहोत इथे। येथील खाद्य संस्कृती खूप फेमस आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर आनंद घेत आहोत। जलक्रीडा आहेत, स्कुबा वगैरे ते केलं का? हो, आम्ही स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला आणि बाकीच्या जलक्रीडा अजून करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे त्याला भेट देणार का सिंधुदुर्ग? हो, त्या किल्ल्यासाठी आम्ही उद्या निघणार आहोत। मुलांनाही सुट्टी होती आणि त्यामुळे आम्ही विकेंडचा प्लॅन केला। काल रात्री पुण्याहून निघालो, आज सकाळी पोहोचलो। सकाळी इथे पोहोचल्यानंतर इथले जी स्पेशालिटी आहे घावन, मोदक वगैरे त्याचा आस्वाद घेतला आणि दुपारी जे मालवणी जेवण आहे ते देखील मला आशा आहे की ते देखील चांगलंच असेल। फिश वगैरे किंवा इतर जे काही व्हेज पण इथली स्पेशालिटी आहे ना, तर ते देखील चांगलं असेल। तर हा सेफ किनारा आहे, इकडचा समुद्र किनारा पण एकदम स्वच्छ आहे, ते देखील आम्हाला आवडलं।